अत्यंत मी भारावून गेलो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रातून आलेला आहात. मला असं वाटतं की एवढं प्रेम खरोखरच त्याचा मी लायकीचा आहे का, हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि त्यामुळे प्रथमतः आयोजन समितीचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला या ठिकाणी बोलवलं. मी तर आज आपल्याला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो नाहीये. मी आलोय मुळामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी. संवाद यासाठी म्हणतो की 2005 साली ज्यावेळेस मे महिन्यामध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचा फायनल रिझल्ट लागला होता. मला तो दिवस अजूनही आठवतो. 11 मे 2005 या दिवशी तो निकाल लागला होता. आणि त्यावेळेस मी यशोदामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडणूक झाली होती. महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस ग्रुप बी याचं ट्रेनिंग घेत होतो. आणि त्या दिवशी निकाल लागल्यानंतर, भारतात विसावा आल्यानंतर सर्वसाधारणपणे 4च्या आसपास मला तो निकाल कळला. आणि 3:59 बरोबर असलेले क्लास 1 अधिकारी, मी क्लास 2 होतो, अगोदर तुकाराम म्हणून हाक मारायचे आणि 4 वाजता सर म्हणून हाक मारायला लागले. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एका सेकंदामध्ये, एका क्षणामध्ये समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन 360 डिग्री चेंज होतो. ती ताकद विचारामध्ये असते, आचरणामध्ये असते आणि परिस्थिती बदलण्यामध्ये असते. परंतु आपल्याला यश आलं, एखादं पद प्राप्त झालं, एखादी रँकिंग आली म्हणजे आपण कशाही परिस्थितीत हुरळून जायचं नसतं. आपला जो बेस आहे, आपले जे तत्व आहेत, मूल्य आहेत, याच्याशी कशाही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करायचं नसतं. आणि तोच धागा धरून महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये मी फक्त आणि फक्त त्यावेळेस आपल्यासारख्या तरुणांशी, जे पालक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. कारण माझी जॉईनिंग मसुरी इथल्या अकॅडमीमध्ये, नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आमचं ट्रेनिंग होतं, ऑल इंडिया सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिसेसचं फाउंडेशन कोर्स होतं, ते ऑगस्टमध्ये जॉईन व्हायचं होतं. त्याच्यामुळे मे ते ऑगस्टच्या दरम्यानचा जो कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये मी अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचाच एक भाग म्हणून अमरावतीला त्या काळात मी आलो होतो.